चित्र करायला लागला. मग आता देवऋषी म्हटलं, की आता बाबा एकच पर्याय आहे, की आता मागण्या काय आहेत बघू आता त्यांच्या. मग नाही का मागण्या त्यांनी सांगितल्या. अ, 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 मग आता ते सगळ्यात पहिलं नाही का विचारलं त्याने, "कोण तो?" हां. त्याने काही नाव नाही सांगितलं, नाव नाही सांगितलं. फक्त मला म्हटलं, की "मला माझ्या नवऱ्याने मारलंय. मला फक्त चाकू दे. मला फक्त तेवढंच पाहिजे. बाकी मला काय नको, चाकू दे." मग हे ते आमच्या घरचे म्हटलं, "नाही, चाकू नाही देऊ शकत." देवऋषी म्हणाले, "नाही, चाकू नाही भेटणार. चिकन, मटण काय पाहिजे सांग?" "नाही," म्हटले, "साखर दे फक्त." आमची साखर आणली. मग आता म्हटले, "आता ठीक आहे, आता आणतो साखर." मग ते साखर आणायला जाणार तेवढ्यात आमच्यातलाच एक जण म्हटला, "नाही, साखर नाही," म्हटले. "साखरेचे विचित्र काहीतरी आणा." साखर आणली, काहीतरी पॉझिटिव्ह केलं. हा बसणार घर करून तुमच्यात. हो. हा बसणार घर करून, म्हणजे ही बसणार घर करून. मग लय अवघड झालं. एकदा मनासारखं झालं, की ती काही सोडत नसते. मग ठीक आहे. मग मग त्यांनी आणलं मीठ. मीठ आणलं आणि साखर म्हणून असा भुकणा भरला तोंडामध्ये. तो भडकला. एवढा भडकला डेंजर बापरे बापरे! म्हणजे असा 11-11 आवाज काढायला लागला. "हे तुला कळतं का नाही? आता आता घेऊनच जातो याला. आता लय झालं तुम्हाला साखर देता येत नाही. आधी पाणी दे, पाणी दे," म्हटलं. "आधी पाणी दे." मग आता पाणी द्यायचं प्रत्येकाच्या घरात नाही का तांबे असतात. ते आमचा तोच ते देवऋषी म्हटला, "हे ते नाही का जे आपले ते तांबे असतात ना, तांब्याने पाणी द्या त्याला." जे म्हणजे नाही का वडील आमचे ते आहे, ते आपल्या मोठ्या तांब्याने पाणी पाहिजे. वडील म्हटले, "ठीक आहे देऊयात." आणि 1 तांब्या दिला. आता त्याची तब्येत हड्डीत असली तो एकदम लुकडा. काय बोलायलाच नको. आता किती पिईल माणूस पिणं अर्धा तांब्या तो. खूप झाला अर्धा त्याला. 1 ग्लास पाणी पिलं तर तो जेवायचा नाही. असं होतं. 1 तांब्या पिलाय. तो पण कसा पिलाय? ॲक्शन केल्याशिवाय कळणार नाही. त्याने असा हात घेतलाय तो तांब्या. असा उचलून असा पिलाय. बापरे! असा पिलाय. परत दुसरा पण द्या. दुसरा पण असा आणि तिसरा पण असाच पिलाय. 3 तांब्या त्याने फस्त केले तिथं. अ, मग आता देवऋषी म्हटला, की ते आता काय त्यांच्या मनात आलं काय माहिती. त्यांचं म्हणणं होतं, की नाही म्हणजे नाही का तेवढं म्हणजे नाही का मोठं वाटत नाहीये. जेवढं रिस्की वाटत होतं तेवढं. मला वाटतं नारळ उतरून टाकला तरी होऊन जाईल तुमचं काम. हो, म्हणजे नाही का व्हायला पाहिजे. कारण की तुमच्या घरात बाबा जे काय आहे, हे आपण पॉझिटिव्ह ऑरा जो आहे, ते जर नसता तर ते आत्तापर्यंत काही ना काहीतरी बरं वाईट केलं असतं त्याच्यासोबत. एवढा वेळ चाललाय म्हटल्यावर. मग आमचे वडील म्हटले, "ठीक आहे, मग आता नारळ टाकूयात." त्याने अजून एक प्रोसेस सांगितलेली शेणाचे 5 गोळे करायचे काहीतरी. आमचे वडील म्हटले, "नाही, ते शेण नाही भेटणार आता." म्हटलं, "ठीक आहे." नारळ त्यांनी मंत्र वगैरे करून दिला. बांधून दिलं त्यांनी, बंधन करून दिलं आणि म्हटलं, की "एक जण चांगला घेऊन जावा सोबत, की बाबा आणि तुमच्याच घरातला पाहिजे. चुलत असला तरी चालेल. फक्त ते नारळ घेऊन गेलात. नारळ अशा ठिकाणी सोडायचा आहे, जिथे तुम्हाला सगळ्यात जास्त शंका आहे. चौक असायला पाहिजे तिथं. चौकात सोडायचा आहे. 4 रस्ते यायला पाहिजे. कसे चालणारे रस्ते असले, दगड-धोंड्याचे असले तरी चालतील. तर चौकात सोडायचा. मागं फिरायचं, परत वळून बघायचं नाही. परत वळून बघितलं, की तुमच्या मुलाचं काही सांगता येत नाही. मी काही गॅरंटी देणार नाही. जे काय होईल ते मागं वळून बघायचं नाही. ठीक आहे. मग शक्यतो मीच गेलो. म्हटलं, की चला मीच आहे घरातलं तर जातो. गेलो. मग आता नारळ